नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, प्रियाने आता कल्पनाताईंना खाली आणलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो की मम्मा अगं तू पाणी पी ना गं. तर आता ही विमलताई पण म्हणते की अहो ताई तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, अहो तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि आता हे कल्पनाताई म्हणतात की नको, माझ्या तोंडाला चव नाही आहे आणि माझ्या घशाला कुरण पडली आहे. आणि आता ही प्रिया या कल्पनाताईंना म्हणते की हे घे मामी तू पाणी पी. आणि आता मंडळी ही प्रिया म्हणते की हे घे मामी पाणी पी, आणि जर तुला म्हणजे घरातलं जर नको असेल तर मग मी तुला काय बाहेरून मागू का खायला. तर आता कल्पनाताई काहीच बोलत नाही. आता हे प्रतिमा आत्या म्हणतात की अगं तन्वी नको, बाहेरून नको, अगं मी करते ना त्यांच्यासाठी काहीतरी, अगं कल्पना मी बनवते तुझ्यासाठी काहीतरी, सांग काय बनवू. तर आता हे कल्पनाताई म्हणतात की नको मला काहीच नको आहे. तर आता हा अर्जुन म्हणतो मम्मा तू काहीतरी खाऊन घे. तर आता ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तू काहीच नको बोलू, अरे हे सगळं करताना तुमच्या लक्षात का रे नाही आलं हा की घरच्यांना किती त्रास होईल म्हणून. मंडळी इकडे अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो, पण तो तरी पण गप्पा असतो. तर आता हे प्रतिमा आत्या म्हणतात की अगं राहू दे ना गं, तू नको बोलूस. तर आता हे कल्पनाताई म्हणतात की अगं ते सगळं बरोबरच बोलते ती, बोलू दे तिला. मंडळी आता अर्जुन कल्पनाताई समोर खाली बसतो आणि म्हणतो की अगं मम्मा सॉरी. आणि पण तो हा पण तरी पण कल्पनाताई त्याचा हात पकडलेला तो असं सोडतात. आणि मंडळी आता अर्जुन म्हणतो की अगं मम्मा तू काहीतरी बोल ना माझ्याशी. आणि आता मंडळी हे प्रतिमा आत्या म्हणतात की अगं बास आता तू पुरे कर. आणि आता मंडळी शेवटी आता हा चैतन्य अर्जुनला घेऊन जातो. आणि इकडे ही प्रिया कल्पनाताईंची अशी पाठ सोडत असते. आणि आता मंडळी इकडेच बघा, अर्जुन आणि चैतन्य वर आलेले आहेत. मंडळी आता हा अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य माझ्या आयुष्यात आहे ना 3 लेडी खूप महत्त्वाचे आहेत. एक तर माझी मम्मा आणि एक पूर्णाजी आणि एक मिसेस सायली. पण आज ते तिघेही माझ्यापासून दूर आहेत. अरे मी त्यांच्या बिना तर झिरो आहे रे चैतन्य. तर आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू कल्पना मावशींला आणि पूर्णाजीला थोडासा वेळ दे. अरे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. अरे या धक्क्यामधून त्यांना जरासं सावरू दे. अरे मग ते तुझ्याशी जरासे नॉर्मल वागतील. तर आता हा अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य मी तेच करतोय. नाहीतरी तन्वी बघितली ना खाली कशी मला काय काय बोलत होती ते. तर आता हा चैतन्य म्हणतो अरे जाऊ दे रे अर्जुन, त्या तन्वीला तू इग्नोर कर. अरे आता आपलं एवढा मोठं नुकसान झालं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान ती आता काय करू शकेल. अरे अर्जुन तू फक्त सायली वहिनींचा विचार कर. सायली वहिनी आता कशा असतील, त्यांची काय अवस्था असेल, तू त्याच्याबद्दल विचार कर. तर आता हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन माझ्या डोक्यात एक रँडम थॉट आला आहे. मधुभाऊनींचं सायली वहिनीचं जर दुसरं लग्न लावून दिलं तर आता मंडळी हा अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तुझं काय डोकं वगैरे फिरलेलं काय रे. अरे तुझा हा रँडम थॉट आहे ना तो तुझ्याजवळच ठेव. अरे माझं आणि सायलीचं लग्न खरं आहे, आम्ही लिगली लग्न केलेलं आहे. अरे स्टील वी आर लिगली मॅरिड. अरे जर असेल ना तर मग मी आत्ताच्या आत्ता मिसेस सायलीला आपल्या घरात घेऊन येईल. तर आता हा चैतन्य म्हणतो हां जा जा जा, हां जा तू घेऊन या का. अरे नाही जर सायली वहिनी जर इकडे आली तर मग ती कुठे राहणार आहे. तर आता अर्जुन म्हणतो अरे मग मी काय करू चैतन्य. आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो की अरे मी एक काम करतो, मिसेस सायलीला म्हणजे फोन लावतो आणि त्यांना ऐके ना अशा ठिकाणी बोलवतो की जिकडे कोणच नसणार, म्हणजे आम्हाला कोण डिस्टर्बच नाही करणार. आणि आता मंडळी अर्जुनने आता सायलीला फोन लावलेला आहे. आणि आता मंडळी जेव्हा सायलीने बघितला की हा अर्जुनचा फोन आहे तेव्हा ती खूप जास्त खुश झाली आणि ती आता उचलायला गेली. तेवढ्यात आता हे मधुभाऊ आले आणि त्यांनी सायलीच्या हातातून तो फोन घेतला आणि ते म्हणाले की अरे वा सायली, लय उत्साहाने तू फोन म्हणजे उचलायला गेलेलीस. आणि काय गं त्या माणसाचा प्रत्येक फोन उचलायचा असं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं होतं काय. सायली अर्जुन सुभेदारची आता तुझा काहीच संबंध राहणार नाही आहे. आणि इकडे मंडळी हा अर्जुन विचार करत असतो मिसेस सायली माझा फोन का नाही उचलत आहे. आणि आता मंडळी इकडे ही सायली म्हणते की मधुभाऊ अहो तुम्ही असं काय करताय, अहो मी त्यांची बायको आहे. तर आता हे मधुभाऊ म्हणतात की होतीस पण आता नाही आहेस, तू फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतीच त्याची बायको होतीस. आता ही सायली म्हणती अहो मधुभाऊ तुम्ही असे काय करताय, घरात काय झालं असेल तर, पूर्णाजीला जर काय झालं असेल तर. तर आता हे मधुभाऊ म्हणतात तुला त्या माणसांच्या बद्दल नाही कळालं तेच बरं. आणि आता मंडळी हे मधुभाऊ म्हणतात की ऐक सायली,
जर तू अर्जुनशी काही संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलास तर मग तू या मेलेल्या बापाचं तोंड बघशील आणि तू त्या अर्जुनशी भेटायचं नाही आहेस आणि त्याच्याशी फोनवर पण काही संपर्क ठेवायचा नाही आहेस. आणि जर तो तुझ्यासमोर आला तर तू एकही शब्द न बोलता तू निघून जाशील. आणि आता मंडळी ते असं बोलतात की वचन दे सायली मला. आणि आता मंडळी ही कुसुमताई पण म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही काय एवढं हे करताय, म्हणजे तुम्ही काय एवढं टोकाचं बोलतायत. अहो संबंध वगैरे तोडायची काय गरज आहे हो. पण मंडळी मधुभाऊ कुसुमताई वरच वरडतात. ते म्हणतात की कुसुम तू शांत बस. आणि आता ही कुसुमताई म्हणते की अहो ते तर मी समजलं, अहो पण या दोघांचं लग्न. आणि आता हे मधुभाऊ म्हणतात की खोटं आहे ते सगळं आणि खोटा संसार यांचा. आता हे मधुभाऊ म्हणतात की हे बघ सायली, मी जे काय काय बोलतोय ते तुला पटत नसेल पण तुला माझं ऐकावंच लागेल. आणि आता मंडळी इकडेच बघा, अर्जुन आणि चैतन्य विचार करत आहे की सायली फोन का नाही उचलत. चैतन्य म्हणतो की अरे तू एकदा परत फोन कर. आणि आता अर्जुन पण म्हणतो थांब मी एकदा परत फोन करतो. चैतन्य म्हणतो हां कर. आणि मंडळी जेव्हा आता हा अर्जुन फोन करतो तेव्हा आता सायलीचा फोन स्विच ऑफ असतो. म्हणजे मंडळी मधुभाऊनी सायलीचा फोनसुद्धा स्विच ऑफ केलेला आहे. आणि आता अर्जुन म्हणतो अरे देवा मिसेस सायलीचा आता फोन स्विच ऑफ आहे. अरे चैतन्य तू तर म्हणाला होता ना की सायलीचा फोन सायलेंटवर असेल म्हणून. आणि आता हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन बॅटरी वगैरे हे डाऊन वगैरे झाली असेल. आता मंडळी अर्जुननी ठरवलेलं आहे की आपण सायलीशी बोलूनच राहायचं. पण आता हा चैतन्य म्हणतो की अरे पण अर्जुन हे सगळं करायला तुला तुझ्या फॅमिलीच्या विरोधात तुझ्या फॅमिलीच्या विरोधात जायला लागेल आणि मधुभाऊच्या विरोधात जायला लागेल. मग तू काय करशील. आणि आता हा अर्जुन म्हणतो की हो चैतन्य मला याची सगळी कल्पना आहे आणि मी सायलीसाठी वाटेल ते करेल. आणि आता इकडेच बघा मंडळी, कुसुमताईने सायलीला तिच्या मिठीत घेतलेलं आहे. आणि आता सायली खाली बसते आणि आता ही सायली रडत रडत म्हणते की अगं कुसुमताई सगळं संपलं गं. आणि आता ही कुसुमताई सायलीला समजवते अगं तू टेन्शन नको घेऊ गं सायली, तू रडू नकोस. तर आता ही सायली म्हणते की अगं मी कशी शांत बसू. आणि आता मंडळी इकडेच बघा, विमलताईने अर्जुनचे आणि सायलीचे कपडे आणलेले असते. आणि आता मध्येच कल्पनाताई म्हणतात की अगं विमल तू मला एक कांदा वगैरे चिरून दे गं. आणि आता ही विमल म्हणते की हा ताई थांबा मी पहिला आहे ना सायली ताईचे आणि अर्जुन दादाचे कपडे वर ठेवून येते. तर आता ही कल्पनाताई म्हणते थांब विमल, त्या मुलीचे कपडे तू वर येऊन नको जाऊस, इकडेच ठेव. अर्जुनचे कपडे तू फक्त वर येऊन जा, ती फक्त अर्जुनची खोली आहे. तर आता ही विमल म्हणते की तुम्ही असं काय करताय, तुम्ही असं का बोलताय. तर आता ही कल्पनाताई म्हणते त्या मुलीशी आता आपल्या घरात काही संबंध राहिलेला नाही आहे. आणि आता मंडळी हे कल्पनाताई अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये पळत जातात आणि सगळे सायलीचे कपडे बाहेर काढतात आणि तिच्या बॅगमध्ये ठेवतात. आणि आता मंडळी ही कल्पनाताई सगळे कपडे सायलीचे ठेवते. आणि मंडळी अर्जुन आता सायलीच्या बद्दलच विचार करत असतो. आणि आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू एवढा विचार नको करूस रे, आपल्याला आता दुसऱ्या केसचे पण विचार करावा लागेल. तर आता मंडळी इकडे बघा, कल्पनाताई पळत खाली आलेले आहेत. आणि आता मंडळी अर्जुन आणि चैतन्य विचारच करत राहतात की कल्पनाताई बॅग घेऊन कुठे जात आहे. आणि आता मंडळी हे कल्पनाताई आलेले आहे आणि आता ती ही बॅग फेकते आणि मग त्या विमलला म्हणते की विमल या सायलीचे सगळे कपडे या बॅगेत ठेव. आणि मंडळी आता म्हणजे आता विमलने पण आता सायलीचे सगळे कपडे ठेवलेले आहेत. म्हणजे मंडळी त्या बॅगेत सायलीचे सर्व कपडे ठेवलेले आहेत. आणि आता मंडळी ते कपडे ठेवल्यानंतर आता अर्जुनच्या लक्षात येतं की हे तर मिसेस सायलीचे कपडे आहेत. आणि आता मंडळी हे कल्पनाताई चैतन्याला म्हणतात चैतन्य ही बॅग घेऊन जा आणि त्या मुलीच्या तोंडावर मारून तिच्याकडे दे. आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे. मंडळी तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होईल, म्हणजे अर्जुन सायलीची डायरी वाचेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.